शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होतोय आणि त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। शरद पवार यांना बारामतीवरून पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये आणण्यात आले। शरद पवार यांच्यावर रुबी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे शरद पवार यांच्यावर आता रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिक माहितीसाठी थेट आपण पुण्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडे। अजिंक्य, शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी काय माहिती मिळते? अगदी बरोबर आहे। अगदी काही वेळापूर्वी बारामतीतून शरद पवार यांना पुण्यातील या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टरांकडून सांगितलं जातं की त्यांना श्वास घेण्यास त्रास होतोय आणि खोकल्याचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। ही जी वाहन आहे या वाहनातून त्यांना बारामतीतून पुण्यात आणलं गेलं। ज्यावेळी या वाहन या ठिकाणी पोहोचलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन देखील लावण्यात आला होता, कारण की त्यांना श्वास घेण्यास त्रास होतोय आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे हा सगळा ऑक्सिजन लावला होता। त्यानंतर ते स्वतः या वाहनातून खाली उतरून व्हीलचेअरवर बसले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। आता सध्या जे समजते त्यांच्यावर प्राथमिक चाचण्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि या प्राथमिक चाचण्या केल्या गेल्यानंतर जे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आहेत ते निर्णय घेणार आहेत की शरद पवार यांना या ठिकाणी ॲडमिट करून घ्यायचं की डिस्चार्ज करायचं, याचा निर्णय घेतला जाईल। मात्र सध्या त्यांच्यावर ज्या रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर ज्या प्राथमिक चाचण्या आहेत या चाचण्या सुरू असल्याचं सांगितलं जातंय। प्रचंड प्रमाणात त्यांना खोकला येतोय। गेल्या आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सातत्याने शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये आहेत, लोकांना भेटतात, त्यामुळे त्यांची दगदग झालेली आहे आणि यामुळे त्यांचा जर आपण या ठिकाणी रुग्णालयात आणल्यानंतर देहबोली किंवा त्यांचा जर चेहरा पाहिला तर प्रचंड थकलेला चेहरा त्यांचा पाहायला मिळाला। त्यामुळे पुढच्या उपचारासाठी किंवा कोणताही आजार वाढू नये यासाठी या ठिकाणी तात्काळ शरद पवार यांना दाखल केलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आता झालेला आहे। खरं तर बारामतीतून ज्यावेळी शरद पवार पुण्याच्या दिशेने उपचार कामी निघाले त्यावेळेसच या रुबी हॉल क्लिनिकमधील जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना कळवण्यात आलं होतं की शरद पवार यांना उपचार कामी या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणची जी यंत्रणा आहे ती सगळी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जी आहे ती सगळी तयारीत होती आणि शरद पवार या ठिकाणी आल्यानंतर त्वरित त्यांना रुग्णालयात घेऊन गेलं आणि पुढचे उपचार जे आहेत ते सुरू करण्यात आलं असल्याचं देखील सांगितलं जातंय। खरं तर खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी सोबत आलेले आहेत। हे समोर आपण पाहतोय की त्यांच्यासोबत जे सुरक्षा रक्षक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत, कारण की जशी बातमी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कळाली की शरद पवार यांना या ठिकाणी दाखल करण्यात येते तसं या ठिकाणी गर्दी वाढायला लागली। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि सध्या शरद पवार यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याची देखील माहिती सांगितली जाते। निखिला, नक्कीच धन्यवाद अजिंक्य एकूणच माहितीबद्दल। तर शरद पवार यांच्यावर सध्या रुबी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयामध्ये आणण्यात आले।